अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाना पाटोले जी, सन्माननीय सदस्य दटके जी, माननीय राऊत जी, माननीय विकास भाऊ या सगळ्यांनी आपापल्या या कायद्याच्या बाबतीमध्ये मत मांडलं. अध्यक्ष महोदय, मी सुरुवातीला जसं म्हटलं की याची एक प्रोसेस मी सांगितली, पाहिजे तर पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे पहिल्यांदा तर हे पहिलं विधेयक नानाभाऊ नाही. नागपूरच्या अधिवेशनामध्ये असंच एक विधेयक मी मांडलं, मी म्हणजे GADने, आणि आपण ते मंजूर केलं दोन्ही सदनामध्ये. त्यावेळेला आपला हेतू हाच होता की गुड गव्हर्नन्स, सुशासन, ईज ऑफ डुईंग बिझनेस, ईज ऑफ लिव्हिंग, लोकांना जसं टॅक्स टेररिझम नको तसं कायद्याचं सुद्धा टेररिझम नको. आणि यामध्ये जे संविधानाला अपेक्षित कायदे आहेत ते आज लागू आहे, त्याला कुठलाही हात लावलेला नाही. आणि त्यामुळे आताच्या प्रचलित महाराष्ट्र सरकारच्या कायद्यांना कुठेही आपण नख लावलेला नाही. ज्याचा उल्लेख सुनील प्रभू यांना आवडतो ते मी केला, गालबोट लावलेला नाही. आणि जे जुने कायदे आहेत ज्याचा उल्लेख मी केला 1799 आणि ते 1947 आणि 1947 ते 1960, राज्य 1960ला आलं आणि म्हणून दटके साहेब गेले. 1960ला राज्य नवीन निर्माण झाल्यावर आपण आपले कायदे केले. त्या कायद्यांतर्गत असलेले सर्व अधिकारी अबाधितच आहे. आपली भीती आपण मांडली ती गोष्ट खरी आहे की हलबा समाजाचं काय, किंवा आपणही एखाद्या समाजाच्या बद्दल उल्लेख केला, कुठला गोवारी समाजाबद्दल, हे आपलेच समाजातले बंधू आहेत. यांच्या अधिकाराला आणि हक्काला अबाधित असलेले कायदे राज्यात आजही आहेत. आजही आपल्या संविधानात त्यांना संविधानिक प्रोटेक्शन आहे. आणि शेड्यूल ट्राईब्सना तर आपल्याला संविधानिकच आरक्षण आहे, त्याला कोणी हातच लावू शकत नाही, कोणी त्याला प्रयत्न पण करू शकत नाही. आणि त्यामुळे हा विषय काय आहे, जे मी सुरुवातीला म्हटलं की ज्या वेळेला भारत स्वतंत्र होण्याच्या आधी जे कायदे झाले, नुसते कायदे नाही अधिनियम पण आहेत, ते त्यावेळेला तत्कालिक स्वरूपात ज्या ज्या वेळेला आवश्यकता होती म्हणून त्या लोकांनी, म्हणून मी 3 उदाहरणं दिली. जसं त्यावेळेला सील बनवणं, सेशन्स कोर्ट आहे, शेरीफची व्यवस्था आहे, तर सील कोणी बनवायचे आणि कसे बनवायचे त्याचा ब्रिटिशांनी कायदा केला होता. आता काय गरज आहे, आता काढून टाकला आपण. बॉम्बे वेसल्स ऍक्ट, त्यावेळेला वाफेवर चालणारी इंजिनाची बोटी आपल्याकडे यायची, आता ती येत नाही, तो कायद्याची आवश्यकता नाही. स्पेसिफिक एखादा विभाग आहे ज्याचा उल्लेख मी केला की जो वजीफदारी कायदा तो ज्या विभागासाठी केला तो आता अहमदाबाद गुजरातमध्ये आहे, पण तो कायदा लिस्टेड अजून इथे आहे, म्हणून तो काढला पाहिजे. आणि मग अशाच कायद्यांना ज्याच्याबद्दल ही सगळी सुरेश कुमारांची समिती, लीगल एक्सपर्ट्स, विधी, सेंटर फॉर लीगल अँड पॉलिसी यांचा अभिप्राय, त्यानंतर त्या विभागाचं मत, त्यानंतर विधी न्याय विभागाचं मत, त्यानंतर काढून आलं. त्यामुळे जॉईंट सिलेक्शनचा विषयच ना, हा निरस्तच कायदा आहे. आता नानाभाऊंनी मांडलं की बाबा आम्हाला या 80च्या 80 कायद्याच्या बद्दलची माहिती पाहिजे. आहे ना नानाभाऊ, आणि तुम्हाला आवडेल म्हणून पहिला हा कायदा सांगतो जो निरस्त केला. कुठला? तो म्हणजे मुंबईचा फटक्याची शिक्षा रद्द देण्याचा अधिनियम. कसला? फटक्याची शिक्षा द्यायचा अधिनियम. आता तुम्हाला माहिती आहे की दंड संहितेमध्ये सुधारणा झाल्या आपल्या. आता तर आपण नवीन कायदा आणला, IPCच्या पुढे गेलो, BNS आलो. आता इंग्रज मारायचे फटके, कशाला पाहिजे कायदा नाना भाऊ? मलाही माहिती आहे तुम्हाला तुमचा विरोध नसणार, तुमचं समर्थन नसणार, मला हो पूर्ण करू द्या. अहो त्याला सुद्धा कायद्यामध्ये आज मानवाधिकार आयोग आहे, मानवाधिकार कायदा आहे, IPC नाही, आता BNS आहे, सर्व कायदे आहेत. ब्रिटिशरांनी ठेवला फटके मारण्याचे. नानाभाऊ तुम्हाला आणि मला नको आहे तो कायदा, तो आपण काढतो. म्हणजे त्यामुळे दंडसंहितेमध्ये मानवाधिकार तत्वामुळे फटक्याची शिक्षा बंद झाली, त्यामुळे कायदा प्रासंगिक झाला. असा पहिला मी सांगितला. आता एक एक डिटेल सांगतो. जसं भडोच व खेडा येथील भार असलेला भूसंपत्ती अधिनियम. आता ब्रिटिशकालीन काळामध्ये भडोच व खेडा या जिल्ह्यापुरता मर्यादित असा असलेला कायदा होता, तो आता कालबाह्य झाला, तो काढतो आपण. त्याचं कारण सांगतोय. मुंबई अबकारी अधिनियम 1878, कायदा कधीचा आहे सुनील भाऊ? 1878चा. आता हा ब्रिटिशकालीन कायदा जो होता
आता आपल्याकडे अबकारी आपली व्यवस्था आली. आता हा कायदा ब्रिटिशकालीन असण्याची गरज नाही, आपण तो त्यातला काढलाय. अहो बाबा, जो गुजरातमध्ये गेला तो गुजरातमध्ये सांगेल. आता आपला कायदा झाला, तुमचा प्रश्न काय होता, आपले कायदे कुठले आहेत? तर आपली व्यवस्था आता आहे ना अबकारीची, आणि त्यामुळे बोर्स्टल शाळा अधिनियम, आता सदर अधिनियम कालबाह्य झाला, त्यामुळे तो कायद्यातनं बाहेर काढला. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र अफू ओढण्याबाबत नियम, आता बघा, आता अफू ओढण्याबाबत तेव्हा नियम होता, आता आपल्याकडे NDPS आलं. NDPS आल्यामुळे 1985चा कायदा आल्यामुळे 1936चा अफू नियम गरज नाही, तो त्याच्याप्रमाणे केला नाही. ते जाऊ दे, मी आता बोलत नाही रेकॉर्डवर. अध्यक्ष महोदय, मुंबई वैरण व धान्य नियंत्रण अधिनियम, आता आपल्याकडे इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट आला 1955चा, त्यामुळे 1939चा कायदा असण्याची आवश्यकता नाही. झालं. त्यामुळे अध्यक्ष महोदय, असे 80 निरसित कायदे जे आहेत त्यामध्ये आपल्याला सदस्यांनी, राऊत साहेब असो किंवा सन्माननीय दटके साहेब असो, पण तुम्ही मांडलेला कुठलाही मुद्दा मी निरस्त करू इच्छित नाही. तो रेकॉर्डवर असलेल्या मुद्द्याला आपण त्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. अजूनची माहिती पाहिजे तर पत्ररूपाने पण पाठवीन, रेकॉर्डवर ठेवून. 80च्या 80 कायद्याच्या बद्दलची माहिती आहे, आणि म्हणून या कायद्यातून आपल्याला उलट तिथल्या नागरिकांना सेवा सुविधामध्ये कायदेशीर अडचणी होऊ नये म्हणून निरस्तचा कायदा आहे, तो सभागृहाने मंजूर करावी, माझी विनंती आहे.